घरगुती गॅससाठी मोठ्या रांगा, 2-3 दिवस सुट्ट्या काढूनही सिलेंडर मिळेना. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट घरगुती गॅस पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. सरकारने यापूर्वी घरगुती गॅसवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र कमर्शियल गॅसनंतर आता घरगुती गॅससाठीही नागरिकांना मोठ्या रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र दिसत आहे. काही नागरिकांनी सांगितले की 2 ते 3 दिवस सुट्ट्या काढूनही गॅस सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे अनेकांना तात्पुरते बाहेरचे खाणे जसे की वडापाव खाऊन दिवस काढावे लागत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढे काय होणार याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी जोएब शेख यांनी संवाद साधला. आखाती देशात चाललेल्या युद्धाचा परिणाम इथल्या घरगुती LPG गॅस सिलेंडर्सवर पडणार नाही व इथल्या नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही असं सरकारने वारंवार सांगितलं असलं तरी आज पुण्यातल्या विविध भागात आपल्याला गॅस एजन्सीच्या बाहेर मोठमोठ्या नागरिकांच्या गॅससाठी सिलेंडर्स घेऊन रांगा बघायला भेटत आहे. अनेक नागरिक इथं 2-2, 3-3 तास इथं वाट बघत आहेत गॅस सिलेंडर्सची, पण त्यांना ते काय आतापर्यंत भेटलेलं नाही. ताई, कधीपासून गॅस सिलेंडरची वाट बघत आहेत आपण? कालपासून. किती लोक आहेत घरात? आमच्या घरात 7 जण आहेत. किती टाके आहेत? 2 आहे. 2 आहेत का? मग ते का दोन्ही संपलेले आहेत का? हा. हो. मग आता काय करणार? कधीपासून तुम्ही कालपासून चक्र मारते? सध्या तरी ते म्हटले की आमचं स्टॉक संपलेला आहे, तर आता काय पुढचं काय नियोजन आहे तुमचं? त्यांनी काल तर हाफ दिला होता. हाफ दिलेला का? हो. ही कुठली प्रोसेस? हाफ म्हणजे असं हॉटेल बिटेल मध्ये युज झालेले सिलेंडर थोडेसे राहतात, अशी मदत केली का? हो. आणि मग ते आता आहे का तुमच्याकडे? तो हाफ आहे का? हो, तो पण लाल झालाय. लाल झालाय का तो पण? मग आता तो हाफ संपल्यावर फुल कधी भेटणार तुम्हाला? आता हे लोक देतील तेव्हा. पण त्याचं सध्या म्हणत आहे की स्टॉक संपलेला आहे. तर आता काय करू? काय सिलेंडर घ्यायसाठी आले? ते सिलेंडर संपला घरचा म्हणून आलोय. आता काय बोलतात काय ते लोक? ते म्हणतात इथे गाडी निघाली तिकडनं भेटेल. हा. कधी आले तुम्ही? आलोय अर्धा तास झाला. अर्धा तास झाला. हा. मावशी, कधीपासून वाट बघत आहात सिलेंडरची? 1-2-3 तास झाले. 11 वाजल्यापासून. 11 वाजल्यापासून. कुठून आलात आपण? येरवडा गांधीनगर. बापरे, येरवडा वरनं विश्वनाथवाडी पर्यंत आलेला आहात? तर काय आता काय त्यांचं काय म्हणणं काय? येते गाडी 1 तासभरात म्हणतात. तासभरात येते का? भैया, क्या बोल रहे हैं कि 2-2, 3-3 घंटे से रुके, कल शाम से क्या कर रहे सर? गाड़ी नहीं आ रहा है, क्या गाड़ी नहीं मिल रहा. ये जो हाफ सिलेंडर दे रहे हो, ये क्या प्रोसीजर है? आप मतलब कोई होटल से आधा सिलेंडर ऐसा मदद कर रहे हो क्या? मदद कर रहे हैं. और उसका कितना कॉस्टिंग कितना हो रहा है? उसका कॉस्टिंग कुछ नहीं. कुछ नहीं. आपकी तरफ से? हाँ. व्हेरी गुड. हाफ सिलेंडर देऊन मदत करण्यात येत आहे. दादा, कधीपासून वाट बघतात ते? किती टाके आहेत तुमच्या? 2 टाके. 2 टाके. कधीपासून वाट बघतात? सकाळपासून. आता काय सांगतात काय एजन्सीवाले? हे म्हणतात गाडी आली तर भेटणार, नाही तर नाही भेटणार. पण ते काय असं येणारच आहे गाडी का नाही येणार? 2 तास लागेल, 1 तास लागेल, काय सांगतच नाही. काय सांगत नाही. घरात किती जण आहेत? 7-8 जण आहेत. 8 जण. भाऊ, कधीपासून वाट बघत आहे सिलेंडरची? सकाळपासून. सकाळपासून. मग आता थांबलोय. आता 1 तासात येईन म्हणले. गाडी आली बघा, गाडी आली. भाऊ, गाडी आलेली आहे. ह्या गाडीतून स्टॉक भेटणार आहे का तुम्हाला? आता काय गॅरंटी नाही भाऊ. गॅरंटी नाहीये. पण ही फुलची गाडी आली का? ती गाडी आहे का नाही आहे ते काय नेमकं म्हणणार का? भेटणार आहे का? अशा काय बघतो बोलले ते. अच्छा. गाडी आली कसं? गाडी आली बघा भाऊ, गाडी आलेली आहे. आशा बळावल्यात का तुमच्या? गाडी अशा बोलवलेत, पण भेटणार आहेत का ते बघावं लागणार आहे. वाट बघताय? 2 दिवस झाले. तर आता संपलेला आहे सिलेंडर 2 दिवसापासून. कसं जेवणाची काय सोय? इलेक्ट्रिक शेगडी चालत काय करायचं तेव्हा? अच्छा. इलेक्ट्रॉनिक शेगडीवर. पण आता गाडी आलेली आहे, तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य सुद्धा आलेलं आहे. मग सिलेंडर भेटणार आहेत ना आता 2-3. हा, ठीक आहे. तर नक्कीच आता जस्ट इथं गाडी आलेली आहे. लोकांची आशा बळावलेल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य सुद्धा आलेलं आहे. त्यांना असं वाटतं की त्यांची आशा बळावलेल्या आहेत की त्यांना असं वाटतं की आता आपल्याला सिलेंडर भेटणार आहे. आता ह्यांना सिलेंडर भेटतं का नाही हे नक्की बघायचं राहणार आहे. न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी जोएब शेख, पुणे.